पुंडलिकान हरि ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय। राम महाराज की जय। भगवान बाबा महाराज की जय। मौली दादा महाराज की जय। ओम मोजी अध्याय प्रतीप अध्याय जय जय सो सव्य अध्याय रूपा देवाय गणेश सकलमति प्रकाश मने निरात्मा दास अवधारी जोगी प्रभु रामचंद्र भगवान की जय। हरि सर्वभूत श्री राम नित्य नित्य विराट प्रभु चिन्ह स्वरूप श्री चरित्र रघुनाथ शतकोटि प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम एक बाणी एक वचनी एक पतनी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्रांचे चरित्र हे जीवाचे कल्याण करणारे प्रपंचातील सर्व प्रश्नांची उत्तरे संसारात आपलेल्या जीवाचे केवळ एकमेव विश्रांती स्थान अशी ही अविट रसाळ आणि पवित्र श्रीराम कथा या ठिकाणी आमचे सद्गुरू हरिभक्त परायण आमचे काकाश्री माझेच नावकरी यांच्या श्रीमुखातून आतापर्यंत आपण 5 वेळांचं असणारं प्रभूचं चरित्र श्रवण केलं। यापुढे सांगायचा प्रयत्न करतो या पंचकृषीचा आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांचे जीवस्य कंठ असणारे श्रीराम भक्त हनुमानजी यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांचे गाईड हरिभक्त परायण परमपूज्य गुरुवर्य आमचे मार्गदर्शक आमचे गुरुवर्य आदरणीय बाबा महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि जी सेवेची संधी दिली आहे ती सेवा करण्याचा प्रयत्न करतो। आतापर्यंत आपण कर्मकांडाच्या उत्तरार्धामध्ये आता शेवटच्या वेळामध्ये आता नंतर महाराज सांगतीलच परंतु कथाचं अनुसंधान असं आहे की प्रभूला काय होऊ लागलाय विरळ होऊ लागलाय। प्रभूला जे असणारं नैसर्गिक वातावरण आहे त्या वातावरणाकडे पाहिल्यानंतर सीतेची आठवण होऊ लागली आहे आणि या ठिकाणी पैठणचे सुप्रसिद्ध श्रीमंत साधू नाथबाबा सांगतात की प्रभू रामचंद्र आणि सीतादेवी हे वेगळे असू शकत नाही आहे। यांना प्रभूंना सीतादेवीचा विवाह होऊ शकत नाही आहे आणि प्रभूपासून सीतादेवी या ठिकाणी वेगळी असू शकत नाही आहे परंतु हे असणारं नायिक आहे। प्रभूंना सीतेचा विवाह होणं सीतेची आठवण येणं अशा प्रकारे कथेचं जे अनुसंधान आहे या ठिकाणी नाथबाबा आपल्या समोर व्यक्त करतात। श्रीराम की प्रभू सर्व गुणांयुक्त असणारे प्रभू परब्रह्म आणि प्रभूंना विवाह होणं प्रभूंना सीता देवीची असणारी आठवण येणं सीता देवीच्या आठवणीमध्ये प्रभूंना दुःख होणं हे कसं माईक बोललेला वाल्मिक कौशलची करणं याच्यासाठी चाललेला हा संपूर्ण अभ्यास ही संपूर्ण स्क्रिप्ट या ठिकाणी कोणी लिहिली महर्षी वाल्मिकांनी लिहिली आहे आणि ती पूर्णत्वास नेण्यासाठी ती असणारी हवेनं समृद्धी महामार्गाने जाण्यासाठी प्रभू हे दुःख व्यक्त करतात। प्रभू असणारं सीता देवीबद्दलची आठवणी आपल्यासमोर मांडतात परंतु नाथबाबा सांगतात की सीता देवी प्रभूपासून वेगळ्या होऊ शकत नाही प्रभूपासून विभक्त असू शकत नाही। पुढे काय सांगतात सीता सीता देवी न्याय जसं ही त्रिपुटी सांगितली आहे न्याय ज्ञाता आणि ज्ञान दृष्टी आणि दर्शन त्याप्रमाणे सीता देवी आणि प्रभू एका नाण्याच्या 2 बाजू यांचं अलगपण यांचं विभक्तपण या ठिकाणी कधीही शक्य नाही आहे। त्याप्रमाणे नाथबाबा सांगतात की प्रभूपासून सीता
देवी या ठिकाणी दूर असू शकत नाहीये. प्रभू हे दुःख व्यक्त करतात. प्रभूंना सीता देवीची आठवण येते हे माईक आहे आणि यापुढे जे असणारे व्यक्ती बरोबर. चला या ठिकाणी संपूर्ण शास्त्रांमध्ये, वेदांमध्ये, पुराणांमध्ये, सर्वांमध्ये फक्त आणि ओत भरून या ठिकाणी संपूर्ण ओत भरून शिल्लक राहिलेला कोण आहे तो भगवान प्रभू रामचंद्र आहे. या ठिकाणी सर्वांनी वेदांनी शास्त्रांनी गायलंय त्याप्रमाणे माझा प्रभू कसा आहे सीता देवीपासून वेगळा असू शकत नाहीये. माझा प्रभू सीता देवी आणि प्रभूंचं अलगपण आणि त्यांच्या जीवनातील दूरी ही माईक आहे अशा प्रकारे नाथदादा सांगतात. आणि झालेली कथा या ठिकाणी श्रीराम भक्त हनुमानजींच्या चरणी अर्पण करतो आणि वाणीला पूर्णविराम देतो.